घरी लेकरं नाही आहे तर गमून नाही राहिलं. सुनं सुनं घर वाटते. अन लेकरं राहते तर कल्ला बाजार चालूच राहते. दादा दादा दादा. हो हो, मले नाही गमत ना, मले नाही गमून राहिलं. नाही ते दिवसभर त्याच्याच मागं लागली राहतो मी. इकडे नको जाऊ रे, तिकडे नको जाऊ रे, इकडे या रे, इकडे या रे, इथं बसा रे. दिवसभर त्याच्याच मागं लागली राहतो. आणि आता आहे नाही तर चुपचाप बसून राहा लागते. अन ते राहते तेव्हा माय तोंड तर अजिबात चुप नाही राहत. बोलणं बोलणं बोलतच राहा लागते दिवसभर. हो ना, मलाही नाही गमून राहिलं. असं वाटते कधी येईन वाटच पाहून राहिलो मी. काय म्हणे बबन, कधी येऊन राहिले? आज येईन ना, काल लावला होता फोन. ताई म्हणे उद्या येईन म्हणे आम्ही. तर येईन बहुतेक दुपारी घेऊन जाईन ते. असं म्हणजे दुपारी येऊन जाईल. हो, येऊनच जाते दुपारी 3-4 वाजेपर्यंत. सगळं ठीकठाक आहे बबिताच्याकडे? हो हो, सगळं ठीकठाक आहे ना. सगळंच तर व्यवस्थित चालू आहे तिचं. असं कायले काकू, कायले पैसे द्यायला पाहिजे? हा, राहू द्या ना, कायले देता? नाही ठेव ठेव. आता ह्या वेळेस आली तू तर काही कपडे लत्ते घेणं नाही झाले तर म्हटलं बांगड्या भरून घे. बांगड्या भरायला पैसे दिले तर बांगड्याच भरजो, नाही तर करून घेशील खर्च. बरं ठीक आहे ना काकू, बांगड्याच भरन मी, बांगड्याच भरन. हो, बांगड्याच भरजो आठवणीनं. हा, चंद्रकला काकून दिले पैसे तर बांगड्या भरले. आठवण राहिली पाहिजे तुले. भरजो मग बांगड्या. हो काकू. अमाय बाई, चंद्रकलानं दिले पैसे बांगडे भराले. मी दिन म्हणत होती तर मी देऊन देतो, काही नाही होत. बबिता, त्या दोघाले देऊन दे ना पैसे. हा, त्याच्या हातात नाही द्यावं लागत काय? राहू द्या ना काकू, कायले देवा लागते? राहू द्या, पैसे गिशे राहू द्या. मग पैशाचाच लाड राहते तो. नाही हो, घेऊन घे. आता अचानक आले, तुम्हाला थांबा म्हणतो तर थांबत नाही. तर मस्त आता कपडे लत्ते घ्यायला नाही गेलो असतो आज, तर तुम्ही नाही ऐकत. राहू द्या ना काकून, राहू द्या ना काकाजीन, राहू द्या ना ताई. हा, तुम्ही नाही ऐकत. आहे ना आता कपडे गिपले लय आहे, राहू द्या. बरं जाऊ दे. तसंही काय म्हणते, ह्या महिन्यात वाढदिवस आहेस म्हणतं तू, तर लेकराच्या वाढदिवसाला सीन आम्ही तेव्हा घेऊन येईन कपडे. अम्मा काय बोलतो, वाढदिवस आहे? मग मी तेव्हाच घेऊन येईन बापा. हो काकू, आहे ना, ह्याच महिन्यात आहे लेकराचा वाढदिवस. तर बोलावन ना तुम्हाला, ये जा मग. हा, आठवणीनं ये जा. हो हो, येईन ना, काहून नाही येणार. शांताबाई सांगतेस मला, येऊन जाईन मी तिच्या संग. फक्त तू नको भुलतो बा मला सांगायची. हा, नाही तर तूच भुलून जाशील तर मग मी कशी काय येईन? हा, बिना इन्व्हिटेशन नाही येईन काय तू या लेकराच्या वाढदिवसात? नाही काकू, भुलत गिलत नाही मी. आता चांगल्यानं ओळखी झाली ना आपली. आता पक्की मैत्रीण झाली मी तुमची. सांगन मी तुम्हाला. आई तर सांगनच, यायची आजी. हो हो, रेखाबाई तर येईनच सांगाले. धारा चाल ना पटकन, आठवण नाही भेटणार. हो हो, आली. चला मग काकू, येतो. चला ना वहिनी, सोडून देतो ना तुम्हाला ऑटोपर्यंत. चला चला चल ना शांताबाई, आपणही जाऊ. हो हो, आता तुम्ही जाणं, मी नाही येणार काय? मी येतो तुमच्यासोबत. चल बाई दारा. होय म्हटलं सामोर आणतो मी, बॅग घे, मी आणतो. बाई नाराज नको होऊ, येईन ना मी. अजून येईन एखाद्या वेळेस. तसंच म्हणतो तो आणि येत नाही. मग आताच तर किती दिवसाबाद आला आणि आता काय माहित कधी येशील ना, काय नाही. आलेच नाही पाहत माझ्या घरी. टाइमच नाही भेटत तुले. एवढा बिझी झाला आता तू. बहिणीच्या घरी राहा दे, तुले टाइम नाही भेटत 1-2 दिवस. ताई रडू नका, मग आमचंच मन झाले नाही होणार, तुमच्यातच मन राहीन बरं. बाई रडू नको, थांबलो ना मी 2-3 दिवस थांबलो. येईन ना अजून एखाद्या वेळेस येईन. हा, थांबला तर काय झालं मग? थांबा नाही लागत काय? आणि तसाही तू येतं आणि चालला जातं, येतं आणि चालला जातं. असं नाही करावं मस्त 2-4 दिवस तर नाही. ये जो रे बबन, ये जो. ये जो बरं एखाद्या वेळेस मस्त फुरसतनं जाऊ मग कुठं घुमा फिराले. बबिता रडू नको, रडू नको. लक्ष्मी विचारून राहिली, मम्मी काहून रडतं म्हणते. रडू नको. रडून नाही राहिले मी, अचानक माझ्या डोळ्यातून पाणी आलं. चालले येतं. होतच असते हो बाई, होतच असते. आपले माय बाप बहीण भाऊ आले अन जाते तर सगळेले दुःख होतेच. पण काय करतं बाई. आता त्याले तर त्याच्या घरी जाच लागन. लग्न झाल्यावर असंच राहते बाई, 2 दिवसाचं पाहून. पण घरी जा, मायबापाच्या घरी तर 2 दिवस राहा आणि आपल्या घरी या. आणि आपल्या घरी मायबाप येते तर ते 2 दिवस राहते आणि त्याच्या घरी जाते. लग्नाच्या पहिलेचेच दिवस चांगले राहते. मस्त आई बाबा बहीण भाऊ सगळेजण मस्त एकत्र मिळून राहते. आणि लग्न झाल्यावर मग 2-2 दिवस पाहून पण करा आणि आपापल्या घरी जा. असंच आहे. हो ना काकू, ते तर आहेच. पहा मग मित्रांनो, आता बबिताचा भाऊ चालला गावाले तर बबिता झाली भाऊ. चला मग आता आम्ही यायले ऑटोत बसून देतो आणि जातो मग घरी. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.